नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सोपा टॉपिक आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारा टॉपिक पाहणार आहोत. ते शालेय स्पर्धा परीक्षा असतील, नंतर तुम्ही भविष्यात जाऊन ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी देणार आहात, यूपीएससी देणार आहात, पोलीस भरती देणार आहात, काही जण काही तलाठी भरती करणार आहात, अशा प्रकारच्या ज्या काही भरती असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील, या परीक्षांमध्ये ह्या टॉपिक वरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तो टॉपिक कुठला आहे तुमचा? जीसीडी म्हणजे मसावी. आता तो फाइंड कसा करायचा, कशा पद्धतीने शोधायचा, हे अतिशय आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. सुरुवातीला बघा, आपल्या 36 आणि 48 या दोन संख्यांचा काय काढायचा आहे? मसावी काढायचा किंवा जीसीडी काढायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ह्या दोन संख्या ज्या काय आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने लिहून घ्यायच्या, जसं तुम्हाला दिसते त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, तुम्हाला ज्या काय संख्या दिल्यात यांना प्राईम नंबरने डिवाइड करायचे, म्हणजे मूळ संख्येने डिवाइड करायचं. पहिली मूळ संख्या कुठली तुमची? तर 2 आहे. मग 2 ह्या दोन्ही संख्येला भाग जात असेल तर द्यायचा. मग 36 ला 2 भाग जातो आणि 48 ला देखील जातो. मग भाग दिल्यानंतर काय येतं तुमचं? इथे येतं 18 आणि इथं काय येतं? 24. पुन्हा चेक करायचं, ह्या दोन्ही संख्येला 2 भाग जातो का? जात असेल तर पुन्हा द्या. म्हणजे पुन्हा काय करा, 2 भाग ज्यावेळेस दिलाय त्यावेळेस काय येईल तुमचं? इथे 9 आणि इथं किती येणार तुमचं? 12. आता जर चेक केलं तुम्ही तर 12 ला 2 भाग जातो पण 9 ला जात नाही. अशा वेळेस काय करायचंय, त्या 2 नंतर येणारी प्राईम नंबर घ्यायचे, मूळ संख्या घ्यायची. ती कुठली तुमची? 3. मग 3 ह्या दोन्ही संख्येला भाग जातो तर मग 3 भाग द्या. 3 भाग दिल्यानंतर काय येईल? 3 आणि 12 ला 3 भागल्यानंतर काय येईल तुमचं? 4 येईल. इथपर्यंत आता थांबलो आपण. का बरं थांबलो? कारण 3 ला आणि 4 ला भाग देणारी आता संख्या राहिली नाही. तर आता काय करायचंय, ह्या बाजूला चेक करा तुम्ही. ह्या बाजूला कुठल्या संख्या झाल्या तुमच्या? 2, 2 आणि 3. ह्या संख्यांचा तुम्हाला काय करायचं आहे? फक्त गुणाकार करायचा आहे. म्हणजे बेदुने 4 आणि 4 त्रिक किती झालं तुमचं? 12. हा काय झाला तुमचा? जीसीडी झाला. येते लक्षात? अगदी त्याच पद्धतीने आपण 31 आणि 2 चा देखील काढणार आहोत. तर काय करायचंय, त्याच पद्धतीने लिहून घ्यायचंय. 31, 2. आता ह्या संख्येला बघा, कुठल्या संख्येने भाग जातोय का? कुठल्या संख्येने भाग जात नाही. ज्या वेळेस तुम्हाला लक्षात घ्या, ह्या दोन संख्यांपैकी एक नंबर, कुठला तरी एक नंबर जर प्राईम नंबर असेल किंवा दोन्ही प्राईम असतील तर त्यावेळेस त्या संख्यांचा जीसीडी जो काय असेल तो किती राहतो? प्रत्येक वेळेस 1 राहतो, म्हणजे 1 राहतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सोडवायची गरज नव्हती. अगदी त्याच पद्धतीने आपण ह्या तिसरा देखील उदाहरण सॉल्व्ह करणार आहोत. काय दिलं त्यांनी त्याच पद्धतीने लिहून घ्या. काय करून घ्या? 30 नंतर काय 24 नंतर काय दिलं तुमचं? 48. यांना सुरुवातीला कुठल्या नंबरने भाग द्यायचा? तुम्हाला 2 ने दिला तर काय निघतं? 15. 24 चे निम्म किती आहे? 12 आणि 48 चे निम्म किती तुमचं? 24 आहे. आता या तिन्ही संख्येला 2 ने भाग जातो का? तर 15 ला जात नाही, 12 आणि 24 ला जातो. आपल्याला तीनही संख्याला भाग द्यायला पाहिजे अशी संख्या शोधायची असते. मग 2 नंतर येणारा प्राईम नंबर किंवा मूळ संख्या कुठली तुमची? 3. मग 3 या तिन्ही संख्येला भाग जातो. मग काय नाही, 3 15 ला भागल्यानंतर किती? 5. 12 ला भागल्यानंतर किती? 4 आणि 24 ला भागल्यानंतर किती तुमचं? 8 येते. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर बघा, ह्या 4 ला आणि 8 ला 2 ने भाग जातो पण 5 ला भाग जात नाही, कारण 5 ही संख्या तुमची आता मूळ संख्या झाली. त्यामुळे आता तीनही संख्येला भाग जाणं आता शक्य राहिलं नाही. मग अशा वेळेस काय करायचंय, पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जीसीडी इज इक्वल टू काय करायचं, इकडच्या दोन संख्यांचा काय करायचा? तुम्हाला गुणाकार घ्यायचा आहे आणि तो किती येतो तुमचा? 6. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा खूप बेसिक आहे. लसावी आहे मसावी याचं काय खूप झालं, हा बेसिक झालं. याच्यापेक्षा हार्ड लेवलचे एक्झाम्पल एमपीएससी यूपीएससी या ठिकाणी विचारले जातात. पण तुम्हाला त्याचा बेस जर पक्का करायचा असेल तर ह्या उदाहरणांची गरज होती. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या, आजचं जर उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.